सर्वप्रथम माझ्या सर्व लाडक्या ताई दादांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षातील पहिला सण सौभाग्याचा आणि आनंदाचा. कणभर तीळ, मनभर प्रेम, गुडाचा गोडवा, आपुलकी वाढवा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचं तीळ सांडू नका, आमच्यासोबत कधी भांडू नका. आणि सोनाच रेसिपीला तुमचं असंच प्रेम राहू द्या. आणि आज एकादशी पण बरं का. सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. तर माझ्या ताईंनो कसं वाटलं गिफ्ट नक्कीच सांगा. चला तर मग आपण आज पारंपरिक पद्धतीने तिळगुळ रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. आणि माझ्या मैत्रिणींनो, हळदी कुंकू नक्कीच घ्या माझ्याकडून. आणि खरंच खूप छान वाटत आहे आज खरंच खूप छान असा एक आनंदाचा दिवस आहे. नवीन वर्षातील पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांती. तर बघा, आपण आता रेसिपी बघणार आहे. 1 वाटी भरून तिळगुळ घेतलेला आहे. 1 वाटीला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी फुल भरून तीळ घेतलेली आहे. चला मग आता ही पारंपरिक पद्धत आपण बघणार आहे. माझी आजी आई अजूनही या प्रकारे तिळगुळ बनवतात. तर मी पण या प्रकारेच तिळगुळ बनवते. आपण लाडू वगैरे, तिळाची बर्फी तर बनवतोच, पण ही पारंपरिक पद्धत कोण कोण बनवतं मला नक्की सांगा. या प्रकारे तिळगुळ. तर बघा, आता तवा छान तपला गॅसवर ठेवल्यानंतर त्यानंतर तीळ आता छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. आणि बारीक गॅसवर भाजायची. तीळ छान अशी खमंग भाजली गेली का खूप सुंदर असं आपलं हे तिळगुळ खायला, मला तर खरंच खूप आवडतं हे तिळगुळ खायला. कुणाकुणाला आवडतं नक्की सांगा. आणि जेव्हा लहान होतो तेव्हा तर आई बनवायची, तर आम्ही चोरून चोरून गुपचूप गुपचूप खूप खूप घेऊन जायचो आणि खाऊन टाकायचे. खूप मजा यायची. ते दिवसच वेगळे होते खरं तर. आता बघा, तीळ इथं भाजली गेलेली आहे आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे. पण आज दिवसच तेवढा खास आहे. सण आनंदाचा आणि सौभाग्याचा, तो म्हणजे मकर संक्रांतीचा. तर मैत्रिणींनो, तर चला मग सगळेजण छान असं एक आनंद घेऊया. सर्वांना अजून एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघा, भाजलेली तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली. त्यानंतर गूळ पण टाकून घेतला. मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तर 1 वाटी तीळ घेतलेली आहे. आणि आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही गोड करू शकता. आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अगदी साधं सोपं आहे. पण खरं सांगते मैत्रिणींनो, आधी आपली आई आजी या प्रकारेच तिळगुळ बनवायचे बरं का. लाडू वगैरे एवढं काही मिळत नव्हतं. अजूनही ही परंपरा आहेच. आणि कोण कोण या प्रकारे तिळगुळ बनवतं ते पण मला नक्की सांगा मैत्रिणींनो. खूप सुंदर लागतं खायला, तर खूपच छान लागतं हे तिळगुळ. आणि खरोखर आज मी तुमच्याकरता तिळगुळ घेऊन आलेली आहे. कारण 2 दिवस झाले आपलं खूप चालू आहे तिळगुळ घ्या, गोड बोला. तर तुमच्याकरता मी खास ही रेसिपी शेअर करत आहे. तर नक्कीच या रेसिपीला भरभरून प्रेम, सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि रेसिपी कशी वाटलीच तुम्हाला? अगदी साधी सोपी पारंपरिक पद्धतीने तयार केलेली तिळगुळ रेसिपी. तर लाडू आपण सगळेच खातो, पण ही आली का नाही आपल्या आजींची आईची आठवण नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि माझ्याकडून घ्या तुम्ही पण तिळगुळ. झालेली आहे आपली रेसिपी अगदी साधी सोपी आणि मस्त. माझ्या सगळ्या ताईंना माझ्याकडून हळदी कुंकवाला तुम्ही आता इथूनच हळदी कुंकू घ्या मैत्रिणींनो. भरभरून प्रेम द्या. कशी वाटली रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गिफ्ट पण कसं वाटलं आजचं नक्कीच सांगा. तुम्ही म्हणत होत्या ना ताईंनो, एकदा चेहरा दाखवा. मी बोलले होते ना, स्वामी ज्या दिवशी बुद्धी देतील त्या दिवशी मी नक्कीच समोर येईल. तर मग माझ्या ताईंची इच्छा पूर्ण झाली. आणि खरंच आज गोड मस्त तोंड करा आणि घ्या तुम्ही तिळगुळ घ्या, गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड बोला. श्री स्वामी समर्थ.